नमस्कार, मी तेज भाई कृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, आजपासून डोंबड्यो चालू करून राहिलो आपण भारताचा इतिहास. का पाहून राहिलो? इतिहास. इतिहासात MPSCच्या परीक्षेत, UPSCच्या परीक्षेत, MPSCच्या डेप्टी कलेक्टर, DYSP, नायब तहसीलदार, तहसीलदार, BDO, SDO नावाची जे परीक्षा राहते त्याला MPSC राज्यसेवा म्हणते. UPSC परीक्षा कलेक्टर, ठीक आहे, SP सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याच्या खांद्यावर लोगो राहते IPS. ह्या ज्या सेंट्रल लेवलच्या UPSCच्या एक्झाम आहे, त्याच्यानंतर MPSCच्या एक्झाम आहे, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन ग्रॅज्युएट लेवल द्यायला जा डोंबड्यो, का अजून कोणती मसनातली IBची एक्झाम द्यायला जा, ठीक आहे, इंटेलिजन्स ब्युरोची, का इकडं तुम्ही यान तर जिल्हा प्रशासनाच्या, जिल्हा परिषदच्या तलाठी, ग्रामसेवक, ठीक आहे, वर्ग 3च्या विस्तार अधिकारी, फिस्तार अधिकारी, ठीक आहे, पोलीस भरती, अजून कोणती परीक्षा द्या, इतिहास हा टॉपिक तुमचा पिछा सोडणार नाही. का म्हटलं? इतिहास पिछा सोडणार नाही. म्हणून इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर इतिहासात कोणत्या परीक्षेला कोणते टॉपिक विचारते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मी, ठीक आहे, इतिहासाचे 10-15 व्हिडिओ कंटिन्यू लेको यूट्यूबवर टाकीन. तुम्हाला आवडले तर तुम्ही, ठीक आहे, आपलं ॲप्स डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा, त्याच्यावर जाऊन पॅकेज घ्या इतिहासाचं. नाही तर तुम्ही MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या. ठीक आहे. 15 ऑगस्ट, दिवाळी, मिवाळी असा काही सण असला तर ऑफर राहते त्याच्यावर. ठीक आहे. आता MPSC फाउंडेशन बॅचचं 15,000चं पॅकेज आहे, ते आता 18,000चं होईल, कारण GST द्यायला मला काही परवडून नाही राहिलं, लय GST भरावं लागते. ठीक आहे. 18% कसं GST आहे म्हणून. ठीक आहे. आता हे जे इतिहासाचं पॅकेज आहे हे सस्त्यात राहणार आहे. ठीक आहे. हे 2,000चं इतिहासाचं पॅकेज राहील. मला वाटलं तर मी 1500चं बी करून देईन, तुमच्यासाठी काही विषय नाही भाऊ. ठीक आहे. पण आता सुरुवातीला आपण, ठीक आहे, इतिहासात कोणते टॉपिक येते, कोणत्या परीक्षेला कोणते येते, बे सिलेबस पाहून डुकऱ्यो अभ्यास करायचा. अवकातल्यासारखं काही उधळं घेतल्यासारखं वाचत नाही बसायचं डोंबड्यो. तर जर परीक्षेत तुम्हाला माहीतच नाही का इतिहास कोणता आहे, इकडं इतिहास आहे आधुनिक भारताचा आणि कराचा तिकडं, ठीक आहे, पाश्चात्य आणि मध्ययुगीन म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन, तर तुमचा सत्यानाश होईन डोंबड्यो. म्हणून भारताचा इतिहास हे ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस होय, इसवी सन 1600चं मागं फोटो लावून आहे. म्हणून भारताचा इतिहास अभ्यासताना परीक्षा ओरिएंटेड, म्हणजे परीक्षा ओरिएंटेड, परीक्षेत हा प्रश्न येते इतिहास लक्षात कसा ठेवायचा. जी सर ते इसवी सननं पार डोकं हापमियाड होते, असं वाटते का भीतीले आपटाव का ह्या मोबाईलवर माराव ठोस, तर काही समजत नाही. तर असे बरेचसे पोट्टे आहे का इसवी सन कसे पाठ. इतिहास हा कथेसारखा लक्षात ठेवा लागते भाऊ. ठीक आहे. कथेसारखा सोपं आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता गांधीजींनी असहकार आंदोलन चालू केलं होतं का नाही? केव्हा चालू केलं? ठीक आहे. तर 1920ले. कायच्यासाठी चालू केलं त्याचं कारण शोधा. काहून चालू केलं आहे का नाही? तर रोलेट ॲक्ट केला होता 1919ले. भारतीय माणसाले बिना चौकशी अटक करायचा बदमाश कायदा ह्या इंग्रज चोट्ट्यानं केला होता. आणि म्हणून मग त्याचा विरोध म्हणून असहकार आंदोलन, कोणत्याच आंदोलनात आम्ही इंग्रजाईले सहकार करणार नाही, जात तिकडं खड्ड्यात. मग आता असहकार आंदोलन राबवलं. असहकार म्हणजे गांधीजीचं तत्व होतं का अहिंसात्मक मार्गानं आंदोलन राबवायचं. भारतभर आंदोलन चालू, प्रचंड प्रतिसाद आमच्या बुवाजीले. बुवाजीच्या मागं लोक 101. ठीक आहे. भारतभर गावागावात प्रभात फेऱ्या, इंग्रजायचा विरोध. ठीक आहे. मग असं चालू होता प्रोग्राम. असंच उत्तर प्रदेशात चौरी चौरा इथं आंदोलन निघालं होतं, म्हणजे असा मोर्चा निघाला होता इंग्रजाईच्या विरोधात, असहकार आंदोलन. 1922ची 20ले आंदोलन चालू केलं. 2 वर्ष कंटिन्यू आंदोलन चालू राहिलं. पहा कसा विषय आहे त्याचा. ठीक आहे. म्हणजे, ठीक आहे, पहिले झाला 1900, लक्ष द्या बे पोट्ट्यो डोंबड्यो, पहिले झाला 1919, ठीक आहे, रोलेट ॲक्ट. का झाला पहा कसं लक्षात ठेवायचं. रोलेट ॲक्ट. ठीक आहे. रोलेट ॲक्ट म्हणजे बिना चौकशी अटक. मग हे इतिहास लक्षात असा नाही राहत. वाचलं 1919 रोलेट ॲक्ट, 1919 रोलेट ॲक्ट, अबे डुकऱ्या, रोलेट ॲक्ट असं पाठ करत असते का बे डोंबड्या. ठीक आहे. सिक्वेन्सली गोष्टी आहे. बरं रोलेट ॲक्ट काऊन केला, ठीक आहे, त्याची हिस्ट्री आहे.
म्हणजे मी तुम्हाला इथून सांगून राहिलो लक्षात कसं ठेवायचं. तर जसं आपली बुडी पहा आमची चंद्रभागा होती, ठीक आहे, माया बापाची माय, ते चंद्रभागा अशी कथा सांगित. मी विचार करू का ह्या बुडीले तिच्या जवानपणात आणलेले सांगितलेल्या कथा ह्या बुडीले आत्ता कशा लक्षात राहते. ठीक आहे, तो बुडी पुरी कथा सिक्वेन्सली सांगे. तर बुडीला विचारलं का म्हणलं चंद्रभागे तू हे लक्षात कसं ठेवतो म्हणलं. तर ते राहते म्हणे बरोबर, तुला काय सांगेन म्हणे मी. बुडीने सांगितलं आहे मला. पण हे जे रोलेक्ट ॲक्ट आहे, ठीक आहे, तर हे लक्षात कसं ठेवायचं. इतिहास हा कथेसारखा लक्षात ठेवा. त्याच्यासाठी मोठाले रेफरन्स पुस्तकं वाचा. तवा कुठं आपला हिशोब लागन, नाही तर इथं बी लेखो तुमचा सत्यानाशच आहे. मग ठीक आहे, रोलेक्ट ॲक्ट केला. का केला? रोलेक्ट ॲक्ट केला. ठीक आहे, मग रोलेक्ट पा 1919 इंग्रजांना केला रोलेक्ट ॲक्ट. रोलेक्ट ॲक्टचा विरोध म्हणून भारतभर गांधीजीनं चालू केलं 1920 असहकार आंदोलन. असहकार आंदोलन गांधीजीचे 3 महत्त्वाचे मोठे आंदोलन, एक असहकार सविनय कायदेभंग आणि चल भगो भारत छोडो. ठीक आहे, असहकार आंदोलन. मग हे बाबाजीनं असहकार आंदोलन चालू केलं. भाऊ साधं काम नव्हतं बाबाजीचं. असा आवाज दिला तर बंदा भारत उभा आहे. टिकीक 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 चालले समोर, लोक धावेन हे चाले, असा वेग होता. ठीक आहे, कोणाच्याही मागं उभे नाही राहत. आपल्या मागं कुत्रं नाही येत वावरात. एक आवाज दिला तर भारत उभा आहे. त्यावेळेस कामं धंदे टाकून लोक ये आंदोलनात. इथं कुत्रं नाही येत वावरात. नेतो म्हणलं असं केलं तर येत नाही. दौडीतल्या 2 भाकरी घ्या लागते आणि कुटके टाकत वावरात न्याय लागते कुत्र्याली. माणसं तर अलग गोष्ट राहील तुमच्या मागं आले. तर 1920 असहकार आंदोलन चालू केलं. हे आंदोलन 2 वर्ष चालू होतं. तर उत्तर प्रदेशात चौरी चौरा, का म्हटलं मी, चौरी चौरा इथं एक घटना झाली. याला चौरी चौराची घटना म्हणते. अशी शांततापूर्ण निदर्शने आणि गांधीजी तत्व होतं अहिंसा. अहिंसा सोडून काही वेगळं करायचं नाही. 1922 चौरी चौरा घटना झाली. आणि चौरी चौरा घटनेत ठीक आहे भारतीय लोकांवर शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. त्याच्यात काही लोक मेले, काही लोक ठीक आहे पयाले. लोक मग लोकायले वाटलं का साला आपण शांततापूर्ण आंदोलन करून राहिलो, हे आपल्यावर बंदुकीच्या गोळ्या चालून राहिले. साले जास्त इंग्रज माजल्यासारखे करून राहिले. का घरी लोक गेले, रॉकेलच्या डबक्या आणल्या, त्या पोलीस स्टेशनवर कचेरीवर रॉकेल टाकलं, माचीची काडी लावली आणि दिलं पेटून. त्याच्यात पोलीसवाले मेले. त्याच्यात चौरी चौरा घटनेत बरं म्हणजे का आपोआप लोकांनी पेटवले का? नाही. पहिले लोक शांततेनं आंदोलन करून राहिले होते. त्याला माचीची काडी लावली, त्याच्यात पोलीसवाले पेटले. तर गांधीजीला वाटलं का हे आंदोलन आपल्या विचार आणि तत्वाच्या बाहेर चाललं. तर बाबाजीला वाटलं विचार तत्वाच्या बाहेर चाललं, साला आंदोलन आता का करावं. ठीक आहे, तर आंदोलन अहिंसेवरून हिंसेकडे गेल्याबरोबर तत्वाच्या बाहेर नाही जाय भाऊ. गांधीजी खतरनाक काम होतं बाबाजीचं. ठीक आहे, तत्वाच्या बाहेर जाय नाही. तर तुम्हाला सांगतो लगेच आंदोलन चौरी चौरा घटना झाल्याबरोबर ठीक आहे आंदोलन असहकार आंदोलन लगेच मागं घेतलं. लगेच आंदोलन मागं घेतलं. पाहता लगेच आंदोलन बाबाजीने मागं घेतलं. तर मागं घेतल्याबरोबर बाबाजीच्या मागं आता काय जवान पोट्टे होते काही काही. ठीक आहे, मोतीलाल नेहरू, बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे, हे जे माणसं आहे ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी, मोतीलाल नेहरू, हे जवान होते. हे म्हणे बाबाजीले ऐन होसात आलेलं आंदोलन तुम्ही मागं घेतलं का? म्हणे काम नाही धाम नाही अगो. मग आम्ही म्हणे किती होता झालं म्हणे, का होते म्हणे, पेटवलं 2-4 इंग्रजाच्या चौक्या फौक्यात. म्हणे आपल्यावर गोळीबार करताना बरं नाही वाटलं का म्हणे त्याईले. तर बाबाजीच्या मागं जे जवान पोट्टे होते त्या पोट्ट्याला हे आंदोलन मागं घेणं पटलं नाही. तर ते निघाले बाहेर. मग पाहता कसं झालं पहा. म्हणजे रोलेक्ट ॲक्ट, त्याच्यावर असहकार आंदोलन, असहकार आंदोलनातली घटना चौरी चौरा UPमध्ये घडली. आणि त्याच्यानंतर मग 1923 जवान पोट्टे बाहेर पडले आणि त्यानं गांधीजीसोबत ठीक आहे फाटाफूट केली आणि स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. असा आहे डोंबळे हो. ठीक आहे, याच्यात होते मोतीलाल नेहरू, बद्रुद्दीन तय्यबजी आणि अजून एक माणूस होते अध्यक्ष होते ते बद्रुद्दीन तय्यबजी, मोतीलाल नेहरू आणि थांबा. तर बद्रुद्दीन तय्यबजी, मोतीलाल नेहरू आणि CR दास, चित्तरंजन दास, हे 3 लोक बाबाजीच्या मागं ह्या आंदोलनाला प्रचंड सपोर्ट करत होते. ते नाव नव्हतं आठवत मला, CR दास.
पटकन आठवलं. CR दास, चित्तरंजन दास हे बुवाजीपासून मागं घेतले, फारकत घेतली आहे ना. जमत नाही म्हणे आपल्याला, तुम्ही ऐन होसात आलेलं आंदोलन मागं घेतलं म्हणे. आणि मग हे आंदोलन मागं घेतलं बुवाजीनं. तर हे पोट्टे बाहेर निघाले आणि यानं स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ठीक आहे. मग याच्यात या स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत 3 लोक होते. पहा मग सोपीच आहे. हे 3 लोक कोण होते? तर मोतीलाल नेहरू, ठीक आहे, मोतीलाल नेहरू, ठीक आहे, मोतीलाल नेहरू पंडित नेहरूचे वडील. त्याच्यानंतर ठीक आहे बद्रुद्दीन तय्यबजी, ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी, ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी, ठीक आहे. हे अध्यक्ष बी होते बे राष्ट्रीय काँग्रेसचे बद्रुद्दीन तय्यबजी. मोतीलाल नेहरू एका काँग्रेसचे अध्यक्ष होते, एका काँग्रेस अधिवेशनाचे. आणि त्याच्यानंतर CR चित्तरंजन दास. आता हे CR दास त्याचे अध्यक्ष होते. स्वराज्य पक्षाची स्थापना केली. आणि स्वराज्य पक्षाचा मूळ उद्देश होता का आपण ठीक आहे निवडणुका लढवायच्या, कायदेमंडळात प्रवेश करायचा आणि इंग्रजांनी केलेल्या कायद्याचा त्याच्यात जर आपल्या ठीक आहे आपल्या कामाचे कायदे नसेल तर त्याचा विरोध करायचा, आपल्या स्वार्थाचे किंवा आपल्या सुधारणेचे कायदे नसेल त्याचा विरोध करायचा. याचा मूळ उद्देश होता निवडणुका लढून कायदेमंडळात प्रवेश करणे आणि इंग्रजांनी आपल्या विरोधात घेतलेल्या निर्णयाचा ठीक आहे विरोध करणे, हे त्याचा मूळ उद्देश होता. मग परीक्षेत विचारते स्वराज्य पक्षाचा मूळ उद्देश काय होता? निवडणुका लढून कायदेमंडळात प्रवेश करून इंग्रजांना आपल्या विरोधात केलेला कायद्याचा विरोध करणे. ठीक आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली? 1923. अध्यक्ष कोण होते? CR दास. CR दास लेखा बे डोंबड्या. CR दास हे 1925 गचकले गेले ते वरत 1925 ठीक आहे. ठीक आहे. तर CR दास वर्त गेले आणि CR दास वर्त गेल्याबरोबर मग यायची दांदरली आपला खास माणूस चालला गेला आता का कराच बाई. तर हे CR दास वर गेल्यावर यायनं ह्या पक्ष 1925 ठीक आहे यायनं ह्या पक्ष 1925 पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन केला. ठीक आहे. झालं टिमिक 2च वर्ष म्हणजे ठीक आहे काँग्रेस पक्षात पुन्हा ह्या विलीन झाला. निघाले होते फुटून. याचा उद्देश होता का निवडणुका लढून कायदेमंडळात प्रवेश करणे आणि त्याच्या केलेल्या ठीक आहे भारत विरोधी केलेल्या कायद्याचा विरोध करणे. पण हे फुटले काहून? तर हे फुटासाठी कारण होतं चौरी-चौरा घटनेवरून असहकार आंदोलन आमच्या बुवाजींनी काऊन मागून घेतलं होईन होसात आलेलो, त्याच्यामुळे हे फुटून बाहेर पडले. तर हे असं म्हणजे असहकार आंदोलन 1923 असहकार आंदोलन बे डुकरे असहकार कुठं बे स्वराज्य पक्ष हां असं चुकलं होतं वाटते. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 अबे डोंबड्या असं पाठ नाही करावं लागत. इतिहास असा लक्षात ठेवा कथेप्रमाणे. मग हे लक्षात ठेवायचं आहे तर लक्षात कसं ठेवायचं याच्यासाठी मोठाले रेफरन्स पुस्तकं वाचा. समजलं का? तवा हिशोब लागते, नाही तर असं नाही हिशोब लागत डोंबड्या. ठीक आहे. मग रेफरन्स पुस्तकं वाचून तुम्हाला त्याचं आयडिया येते. ठीक आहे का? हे कथेच्या टाईपमध्ये लक्षात कसं ठेवायचं. हे झालं म्हणून हे घटना झाली, हे झालं म्हणून हे घटना झालं. ठीक आहे. रोल टॅग झाला म्हणून असहकार आंदोलनातली ठीक आहे हे अहिंसात्मक आंदोलन होतं, हिंसात्मक झालं चौरी-चौरातून म्हणून बुवाजीनं आंदोलन मागं घेतलं आणि त्याच्यातून जवान पोट्टे मग बाहेर पडले. ऐन होसात आलेलं आंदोलनच मागं घेते बुवाजी, काम नाही धाम नाही. ठीक आहे. म्हणून पोट्टे बाहेर पडले आणि स्वराज्य पक्षाची काय केली स्थापना 1923. तर अशा पद्धतीनं हे ट्रिक्स आहे त्याची, म्हणजे बरोबर जमवाचं. तेव्हा कुठे जमते भाऊ, नाही तर हे तर उरावर बसते इतिहास ह्या सालासहित तुमच्या. हे लक्ष प्रत्येक सब्जेक्ट हा आनंद म्हणून वाचा, तेव्हा कुठं आपला हिशोब लागन. तुम्ही IAS म्हणून वाचा. मला इतिहास जमतच नाही सायन्सवाले पोट्टे, मग मी का करेन? अबे डोंबड्या मी माया काय सब्जेक्ट होता का बे PhDले डुकऱ्या हे ठीक आहे माया होतं का? मी तर 11वी-12वी सायन्सवाला स्टुडंट आहे, BSc वाला स्टुडंट आहे. पण हे जेव्हा कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करतो तर परीक्षेत विचारते का, मी वाचतो का, फोकस काय विचार करून राहिलो, ह्या साऱ्या गोष्टी पाहा लागते. म्हणून मग आपल्याला तेच पाहायचं आहे का इतिहासावर कोणते प्रश्न येते. ठीक आहे. राज्यसेवेच्या परीक्षेला डेप्टी कलेक्टर DYSPच्या परीक्षेला कोणते येते, UPSCच्या परीक्षेला कोणते येते, हे सर्व आपण ठीक आहे जमून पाहू. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, मी आहेच. त्याच्यासाठी इतिहास चालू केला. मग इतिहास हा लय खतरनाक आहे का नाही. म्हणून इतिहास जर लक्षात ठेवायचा आहे तर त्याची एक आयडियॉलॉजी आहे. त्या आयडियॉलॉजीन जा नाही तर वारंवार इसवी सन पाठ करू मरान. ठीक आहे. PC हँग होऊन जाईन, हार्ड डिस्क उडून जाईन. आणि उरली म्हणजे का करान एकच तर हार्ड डिस्क आहे ते आयुष्यभरासाठी. म्हणून मग बरोबर पाहिजे. तर ह्या गोष्टी बरोबर पद्धतशीर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे सांगितलं आणि मग पुन्हा विलीन झाला आणि पुन्हा मग हे लोक काँग्रेससोबत काम करायला लागले. तर असं आहे. तर असं जेव्हा बरोबर ठीक आहे ठिसका. मग आता याच्यात आपल्याला का पाहायचं आहे तर याच्यात आपल्याला पाहायचं आहे
ठीक आहे. तर आता याच्यात पाहायचा आहे भारताचा इतिहास. तर परीक्षेत भारताचा इतिहास कसा आहे ते आता लक्ष द्या. तुम्ही UPSCची परीक्षा द्यायला गेली म्हणजे कलेक्टर, ठीक आहे, त्याच्यानंतर IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, याचा जर तुम्ही अभ्यास करायला गेले, UPSCचा अभ्यास करायला गेले किंवा MPSCचा राज्यसेवेचा अभ्यास करायला गेले तर याच्यासाठी इतिहासाचा सेम सिलेबस आहे. नथिंग चेंज बे डोंबरेहून काही चेंज नाही म्हणलं डुकरेहो. लक्ष द्या. मग भारताच्या इतिहासात, ठीक आहे, लक्ष द्या बे, भारताच्या इतिहासात, ठीक आहे, भारताच्या इतिहासात, ठीक आहे, तुम्हाला विचारते परीक्षेत प्राचीन इतिहास. काय विचारते? लक्ष द्या बे, प्राचीन इतिहास. ठीक आहे. मग सर काजी प्राचीन इतिहासात काय येते जी? तर सांगतो ना जी, प्राचीन इतिहास. त्याच्यानंतर प्राचीन इतिहासात काय ते? तर प्राचीन इतिहासात जैन धर्माची स्थापना, शीख धर्माची स्थापना, बौद्ध धर्माची स्थापना, त्याचे धर्मगुरू, त्यानं केलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य, हडप्पा संस्कृती, ठीक आहे, ह्या जुन्या संस्कृती विचारते. हडप्पा संस्कृती कुठं सापडली, का सापडली, सिंधू संस्कृती, ठीक आहे, त्याचे पुरावे कुठं सापडले, ठीक आहे, तेव्हा तिथं, ठीक आहे, बाथरूम वापरत होते का संडास वापरत होते, स्वयंपाकघर कसं होतं, ठीक आहे, याच्या मायमी ते उखरू काढलं इंग्रजाईनं भारतातलं. सिंधू नदीच्या काठावर पूल बांधायला गेले, त्याले दिसले 2-4 इटा, थांबा रे, उखरू नका, थांबा, धीर धरा. पुरातत्व विभाग इंग्लंडवरून माणसं बोलावले, ते बरसनं एक इट साफ केली. भारताचं असतं ना, पार ढोबर उकड फेक ना तिकडं, काय ते ढोबर जुनं पुन्हा असं कोणाचं घर इथं, ठीक आहे. त्यानं तसं नाही केलं भाऊ. त्यानं भारतात, ठीक आहे, इंडियन आर्कॉलॉजी डिपार्टमेंट स्थापन केलं इंग्रजाईनं. त्यानं म्हणजे त्या प्रत्येक गोष्ट वाईटच होती का? नाही भाऊ. म्हणून तर ते जुने जे, ठीक आहे, संस्कृती आहे. मग सिंधू नदीच्या आजूबाजूले, सिंधू नदीच्या काठानं, तिच्या उपनद्याच्या काठानं मोठाले गावं भेटले, त्याले म्हणते सिंधू संस्कृती. मग बरसनं उखरू पाहिले का, इट होय वाटते. अबे हे आता अंगू नाव आहे बे, ठीक आहे, इथं गोटा आहे का बे, अंग धुवाले बसाले, हो बे, ठीक आहे, टाकं आहे वाटते, ठीक आहे बे. हे ड्रेनेज पाईपलाईन होई का बे यायची? हो ना बे, ड्रेनेज होईना. हे उखरू पाहिलं त्यानं. म्हणून मग आपल्याला, ठीक आहे, याच्या सिलेबसमध्ये काय विचारते? तर याच्या सिलेबसमध्ये, ठीक आहे, प्राचीन इतिहासात काय ते? तर प्राचीन इतिहासात लक्ष द्या बे पोट्टो, प्राचीन इतिहासात येते, ठीक आहे, हडप्पा संस्कृती. का म्हटलं? हडप्पा संस्कृती, ठीक आहे, हडप्पा संस्कृती. लक्ष द्या बे, ठीक आहे, हडप्पा संस्कृती. त्याच्यानंतर, ठीक आहे, सिंधू संस्कृती. मग हे बी याच्यावर बी प्रश्न विचारते डोंबडेओ, सिंधू संस्कृती. मग ह्या संस्कृतीत, ठीक आहे, कोणत्या प्रकारचे नाणे वापरेन, का वापरेन, अमक वापरेन, ढमक वापरेन, एंड्रिंग पेकान, पाणी पेका, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यानं कोणते, ठीक आहे, कशी होती ते सिंधू संस्कृती, ठीक आहे, त्याचं जीवनमान कसं होतं याच्यावर प्रश्न येते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, बेपोट्यो, त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती. मग, ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या धर्माची स्थापना, ठीक आहे, लक्ष द्या बे, शीख धर्म, ठीक आहे, जैन धर्म, ठीक आहे, जैन धर्म, ठीक आहे, बौद्ध धर्म, ठीक आहे, का म्हटलं? बौद्ध धर्म. हे धर्म भारतात कसे स्थापन झाले, त्याचे धर्मगुरू, ठीक आहे, त्यानं केलेले सामाजिक व धार्मिक सुधारणा, ह्या साऱ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या अगोदरचा काय, चंद्रगुप्त मौर्याच्या, ठीक आहे, काय, ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, राजा अशोकाचा कालखंड, ठीक आहे, त्याच्या काळात केलेले सुधारणा, ह्या राजाच्या काळात, ठीक आहे, अधिकारी त्याच्या जे मंत्रिपद राहत होते त्याले का म्हणत होतो, त्याचे नावं, ठीक आहे, त्यानं कोणते टॅक्स लावले होते, हे सर्व गोष्टी आल्या. त्यानं चांगल्या सुधारणा केल्या, चांगल्या वाईट केल्या, वाईट, ठीक आहे. मग इथं हे सर्व, ठीक आहे, इथं विचारते, ठीक आहे. मग लक्ष द्या, चंद्रगुप्त मौर्य घराणे, ठीक आहे, मौर्य घराणे, हरिहर घराणे, अशोक, ठीक आहे, अशोक, ठीक आहे, राजा अशोक, ठीक आहे, हरिहर घराणे, हे दक्षिण भारतात हरिहर घराणे, ठीक आहे. तर हे जे घराणे, हे जे राजेशाही होती त्यावेळची, ठीक आहे. त्याच्यानंतर चोला घराणे, पांड्या घराणे, विजयनगर साम्राज्य, ब्राह्मणी घराणे, हे घराणे आता इथं काही लिहत नाही, मी सांगून राहिलो तुम्हाला अभ्यासाले काय, ठीक आहे. तर याच्यातलं विचारते का, ते कसे राहत होते, का राहत होते, ठीक आहे. त्याच्यानंतर ते कोणत्या प्रकारचे नाणे वापरे, तेव्हा शेती होती काय, शेती घोड्यानं करे का, गध्यानं करे का, बैलानं करे का, म्हशीनं करे, याच्यावर सुद्धा प्रश्न येते, ठीक आहे. त्याच्यावेळेस चलन कायचं होतं, ब्रांजचं होतं, तांब्याचं होतं, पितळीचं होतं, चांदीचं होतं का सोन्याचं होतं, ठीक आहे. हे वेगवेगळ्या गोष्टीवर प्रश्न. मंत्रिपद होते तर मंत्रिपदाला काय नावं होते त्या राजेशाहीच्या घराण्यात. मग हरिहर घराणे, चोला घराणे, पांड्या घराणे, विजयनगर, ब्राह्मणी साम्राज्य, हे सगळे याच्यात येते.
हे मोडते प्राचीन इतिहासात. कायच्यात मोडते? प्राचीन. ठीक आहे. मग लक्ष द्या बे पोट्ट्यो डोंबड्यो. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचा आहे मध्ययुगीन इतिहास. याले इंग्लिश प्राचीन इतिहास आले इंग्लिशमध्ये म्हणते ॲन्सेंट इंडिया. ॲन्सेंट इंडिया बे आपल्याला काही चायना गिनाचा इतिहास नाही शिकायचा डुकरे हो. ठीक आहे. फ्रेंचची राज्यक्रांती नाही पाहायची आपल्याला, काही लेणं देणं नाही. इकडं आपलं धुता पुरी आहे. समजलं काय? हेच तर धडानगतीचं माहीत नाही तर तिकडं दुसऱ्याचं काय आणि ठीक आहे. लक्ष द्या. ठीक आहे. ठीक आहे मध्ययुगीन. ठीक आहे. मध्ययुगीन इतिहास. ठीक आहे. याले मध्ययुगीन इतिहास म्हणते. मध्ययुगीन इतिहासात कायले लक्ष द्या रे डोंबड्यो. मध्ययुगीन इतिहास कायले म्हणते तर भारत हा सुजलाम सुफलाम होता लेका. सोन्याची चिडिया होता. इथं सोन्याच्या चिमण्या उडे गिडे नाही हे फेकाचे होय. पण अशी परिस्थिती होती का सर्व लोक सुखा समाधान समृद्धानं आणि प्रचंड पैसा होता. सुपीक प्रदेश होता. सिंधू नदीचं खोरं, गंगा नदीचं खोरं, यमुना नदीचं खोरं. ठीक आहे. बमार लबालब प्रदेश होता. आणि याच्यावर नजर होती. ठीक आहे. तुर्कमेनिस्तानच्या मोगल राजाची. ठीक आहे. तुर्कमेनिस्तानच्या मुस्लिम कार्यकर्त्याची, मुस्लिम राजाची. कवा भारतावर हमला करायचा पण त्याचा सगळ्यात मोठा ठीक आहे त्याला सगळ्यात मोठी आड होती सिंधू नदी. काय हे नदी ओलांडाची कशी भारतावर हमला करायचा आहे हे नदी ओलांडाच लागण. तर भारतावर तुर्कमेनिस्तानचा सुलतान तेव्हाचा मोहम्मद शाह घोरी ह्या पहिला मुस्लिम कार्यकर्ता भारतात आला ज्यानं भारतावर हमला केला आणि बंदी दिल्ली लुटून नेली. ठीक आहे. आणि ह्या पठ्ठ्यानं दिल्ली लुटून नेल्यावर ठीक आहे इथं आपला कुतुबुद्दीन ऐबक नावाचा सेनापती ठेवला. ठीक आहे. पार नेला भारतातलं. ठीक आहे. दिल्लीतलं बंद सोनं नाणं पार लुटून नेलं. ठीक आहे. पुरा खजिना लुटून नेला. इथचे काही बायका माणसं गुलाम म्हणून नेले बापूसाहेबानं. तर हे जेव्हा भारतात आले ठीक आहे मुस्लिम ठीक आहे ते खरे आले तुर्कमेनिस्तानातून. त्याची ओरिजिनल भाषा होती फारसी. काय होती? फारसी. तो 1175ले मोहम्मद शाह घोरी आला. ठीक आहे. लक्ष द्या बे. ठीक आहे. 1175ले मोहम्मद शाह घोरी आला म्हणलं. केव्हा आला? 1175ले. लक्ष द्या. ठीक आहे. 1175ले भारतात आला. ठीक आहे. मोहम्मद शाह घोरी. ठीक आहे. लक्ष द्या. मोहम्मद शाह घोरी. ठीक आहे. तर ह्या बापूसाहेब जेव्हा आला मोहम्मद शाह घोरी यानं भारतात पहिल्यांदा आला. सिंधू नदी पार केली आणि दिल्ली हे तख्त होतं भारताचं बंद सोनं नाणं लुटून नेलं बापूसाहेबानं. कोणा? मोहम्मद शाह घोरीनं. मग त्याच्यानंतर आला या पयाला सोनं घेऊन भारतातले लोक गुलाम करून आणि यानं आपला सेनापती ठेवला कुतुबुद्दीन ऐबक. ह्याच होय तो कुतुबुद्दीन ऐबक. यानं ठीक आहे आपल्या राजाच्या विजयाच्या प्रितार्थ तो गेला. यानं आपल्या नावानं ठीक आहे मायच राज्य म्हणून दिल्लीत कुतुब मिनार बांधला. भाऊ ठीक आहे 1175च्या नंतर म्हणजे 1200ले त्यानं बांधकाम केलं. ठीक आहे. कुतुब मिनारचं अजून पल्ला नाही तसाच आहे. हे इथं ठीक आहे सरकार पूल बांधते. ठीक आहे. आज बांधलेला पूल उद्या उरावर पडण याची कवडीची गॅरंटी नाही भाऊ. बंदाच्या बंदा उरावर पडते का? मी 1 वर्षाची चोट्ट्याची गॅरंटी नाही. त्यानं कुतुब मिनार बांधला. 900 वर्ष झाले अजून बी उभा आहे दिल्लीत. ठीक आहे. कुतुबुद्दीन ऐबकनं बांधला होय. ठीक आहे. तर हे त्याच्यानंतर त्यानं आपला सेनापती ठेवला. ठीक आहे. सेनापती ठेवला कुतुबुद्दीन ऐबक. ठीक आहे. मग कुतुबुद्दीन लक्ष द्या बे कुतुबुद्दीन ऐबक. मग हे जे भारतात मोगल साम्राज्य आले मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे भारतात तुर्कमेनिस्तानचे ठीक आहे राजे आले त्यानं मुस्लिम सत्ता भारतात प्रस्थापित केली. मग त्याच्यानंतर तुगलक घराणं आलं. ठीक आहे. घोरी आलं. तुगलक घराणं आलं. त्याच्यानंतर ठीक आहे लोधी घराणं आलं. मोगल घराणं आलं. हे असे अनेक मुस्लिम कार्यकर्ते भारतात येऊन गेले. तर ती ईदपासून 1175 पासून लक्ष द्या बे. ठीक आहे. 1175 पासून मी काय म्हणून राहिलो 1175 पासून तर ठीक आहे 1600 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीपर्यंतचा कालखंड म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास. कारण 1600 नंतर इंग्रजांना आपलं प्रस्थ भारतात सुरू केलं आणि शेवटला मोगल बादशाह बहादूरशाह जफर 1857च्या उठात ठीक आहे म्यानमारले उठून पळाला. तिथंच ठीक आहे त्याला जेलमध्ये टाकला आणि तिथंच त्याची समाधी आहे. खतम झालं मोगल साम्राज्य. ठीक आहे. 1857च्या उठावाच्या नंतर इंग्रजांनी खतम करून झालं. ठीक आहे. कुतुबुद्दीन ऐबक. ठीक आहे. लक्ष द्या. कुतुबुद्दीन ऐबकचा सेनापती होता अल्तमाश.
ठीक आहे, अल्तमश. ह्या जो अल्तमश होता याची पोरगी होती, ठीक आहे, याची पोरगी होती, ठीक आहे, रजिया सुलताना. कोणाची? अल्तमशची. भाऊ आपल्या ह्या अल्तमशनं आपल्या पोराईसोबत पोरीले बी त्यावेळेस एज्युकेटेड केलं, शिक्षण दिलं, तिले बी, ठीक आहे, युद्ध कसं करायचं सगळ्या रणनीती शिकवल्या. आणि ते पोरगी भाऊ, ठीक आहे, पहिली मुस्लिम राज्यकर्ती आहे आणि ते भारतात होती दिल्लीच्या तख्तवर, ठीक आहे, रजिया सुलताना. तर आज बी नाव आहे रजिया सुलतानाचं, ते तिच्याचमुळे आहे का तिच्या बापानं शिकवलं, सगळे शिक्षण दिलं तिले पोरायच्या बरोबरीत आणि तिनं मग दिल्लीवर राज्य केलं, ठीक आहे. तिले म्हणते रजिया सुलताना. का म्हणते? रजिया सुलताना. तर हे खतरनाक होती हे सुलताना, ठीक आहे. आपल्या विरोधी पार्टीले इतकी सुंदर होती का त्याले प्रेमात पाडायचं आणि त्याचा, ठीक आहे, मर्डर करायचा, ठीक आहे, अशा प्लॅनिंगनं हिनं सत्या केली आहे रजिया सुलतानानं. खतरनाक होती रजिया सुलताना. म्हणून मग, ठीक आहे, मध्ययुगीन भारताच्या इतिहासात, ठीक आहे, आपल्याला का शिकायचं आहे तर आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे, आपल्याला पाहायचं आहे. पहिले आलं, ठीक आहे, घोरी घराणं, ठीक आहे, मग आलं, ठीक आहे, घोरी आलं, तुगलक आलं, हे सगळे घराणे अभ्यास आले आहे, ठीक आहे. यायच्या काय त्यानं कोणते कर लागले, कशावर हमला केला, कुठं केला, ठीक आहे. लोधी घराणं, ठीक आहे, मोदी नाही होय, लोधी म्हणलं, घोरी तुगलक, ठीक आहे, तुगलक घराणं, लोधी घराणं, त्याच्यानंतर मोगल घराणं. सगळ्याधिक काय, ठीक आहे, भारतावर ज्यानं राज्य केलं ते म्हणजे मोघल. कोण केलं? मोघल. तर हे 1175ले पहिला तुर्कमेनिस्तानचा राजा मोहम्मद शाह घोरी आला, सुलतान आला आणि यानं दिल्ली लुटून नेली. आपला कुतुबुद्दीन ऐबक न तिथून मग भारतावर यायचं प्रस्त सुरू झालं, ठीक आहे. तर हे कसे आले, का आले, कुठं, कोणा हमला केला, कोणाचा कोण पोरगा, याचा लय सत्यानाश आहे, ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही, ठीक आहे, NCERTचे पुस्तकं वाचा, त्याच्यात खूप व्यवस्थित दिलं आहे. हे बी व्यवस्थित दिलं आहे NCERTमध्ये, हे बी NCERT डिटेल वाचा, एक नंबर मटेरियल NCERTमध्ये याच्याबाबत आहे. ॲन्सेंट हिस्ट्री आणि मिडवेल हिस्ट्रीमध्ये आली इंग्लिशमध्ये. मध्ययुगीन भारताचा इतिहास. बेट डोंबळो हे परीक्षेत आहे म्हणलं, हे वाचायचं आहे आपल्याला, हे परीक्षेले आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या बे, मग त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास. काय? लक्ष द्या पोट्यो. त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास. काय? लक्ष द्या, मी काम राहिलो, आधुनिक भारताचा, ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. तर हे आधुनिक भारताच्या इतिहासात काय जी सर, तर 1631 डिसेंबर, का म्हटलं, 31 डिसेंबर 1600ले, ठीक आहे, 31 डिसेंबर 1600ले, ठीक आहे, इंग्रज आहे ना, ठीक आहे, 1600ले 31 डिसेंबर 1600ले ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 31 डिसेंबर 1600 आणि तिथून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि ह्या चोट्यानं भारतात व्यापार करायला आले. पण याचा इतिहास सुरू झाला. सगळ्यात पहिले भारताचा समुद्री मार्ग शोधून काढणारा माणूस आपल्याला म्हणते भारताचा शोध लावला वास्को द गामा. खड्ड्यात म्हणजे का भारत पयाला होता का मंगळयावर होता का, यानं आणला मंगळयावरून वास्को द गामा, काही चिवत्या बनवते आपल्याला, ठीक आहे. अबे असा सांग मुर्दाड्या का वास्को द गामानं, ठीक आहे, भारतात जाचा समुद्री मार्ग शोधून काढला. असं का जी सर? मग का भारत पयाला होता का, पृथ्वीवर नव्हता का भारत? भारतातले लोक का तेव्हा नव्हते, म्हणजे वास्को द गामा आले मग लेकरं पैदा व्हायला लागले आणि तेव्हा लोकसंख्या आता 121 कोटी झाली? नाही सर, असं काही नाही, ठीक आहे. तेव्हा भारतात लोक होते आणि तेव्हा बी भारतातले लोक मसाल्याचे पदार्थ युरोपातल्या लोकांना विकत होते. त्या चोट्ट्याले मटण मसाल्याचं कसं खायचं, लेग पीस कसे खायचे मटणात, ठीक आहे, रश्यात बुडबुडू, ते आपण शिकवलं. कारण मसाल्याची पिकं त्याले का भेंड पिकवता आहे बे, आपण पिकवून त्याले, ठीक आहे, तुर्कमेनिस्तानमधून युरोपातल्या लोकांना निर्यात करू, ठीक आहे. तर ते, ठीक आहे, तुर्कमेनिस्तानची राजधानी आताची इस्तंबूल तेव्हाच्या राजाने जिंकली, रस्ता ढोबर बंद करून टाकलं. म्हणून मग यायले मसाल्याचे पदार्थ खायची सवय झाली होती, मटण रश्यात बुडबुडू खायची सवय झाली होती ह्या डोबड्याले. तर यायले मटण खायचं होतं, त्याच्यासाठी हे भारताले शोधासाठी, ठीक आहे, रस्ते शोधायला लागले. ते कसे शोधायला लागले ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाऊस, टेन्शन घेऊ नका, मी आहेस, ठीक आहे. तर असे आहे हे बापूसाहेब. तर यायना भारतात आला, पहिला आला पोर्तुगीजचा माणूस, तो म्हणजे वास्को द गामा, ठीक आहे. 1498ले बापूसाहेब आला भारतात.
तर ते भारतात युरोपियन लोक कसे आले, पहिल्यांदा कोण आलं, पोर्तुगीज आला, मग कोण डच आला का जी, मग इंग्रज आला का जी, मग फ्रेंच आला का जी, ठीक आहे. हे डच कुठचे वय जी, हॉलंडचे वय, हॉलंड इज इक्वल टू नेदरलँड, ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला परीक्षेत विचारते. भारत सोडून सगळ्यात पहिले कोण गेलं, सगळ्यात पहिले आला पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी गेले चोट्टे 1961ले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात शेवटी गेले पोर्तुगीज. आले बी पहिले पोर्तुगीजच भारतात. आणि पण मात्र याच्यात दबदबा कायम ठेवला ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रजाईनं. ह्या चोट्ट्याने ईस्ट इंडिया कंपनी भारतात आणली, व्यापार करायच्या हिशोबाने आले आणि आपल्या नड्यावर बसले, छाताडावर बसले, रपारप आपल्याच कानपटात मारल्या. कारण आपले लोकांची मेंटॅलिटी त्यानं ओळखली होती का हे फितूर होऊ शकते, हे कवाबी यायले आपण नाडू शकतो, आणि यायले नाडवलं का यायची नड्डी बी पिचकली तर हे पाणी बी मागत नाही, ठीक आहे. यायनं आपली मेंटॅलिटी ओळखली, आपल्यावर राज्य कसं करायचं हे ठरवलं. 3000 इंग्रज 30 कोटी लोकायले, ठीक आहे, मेंटेन करे भाऊ. 3000 इंग्रज 30 कोटी लोकांवर राज्य करे भाऊ. जर 30 कोटी लोक एका वेळेस बाहेर पडले असते तर तुम्हाला सांगतो खलबत्त्यात चटणीले मिरचे बी उरले नसते, याची चटणी करून तोंडी लावायला बी उरले नसते इंग्रज 30 कोटी लोकांच्या समोर. पण आपल्याच लोकायले त्यानं पॅन्ट शर्ट घातले, आपल्याच लोकायले पैसे दे आणि पॅन्ट शर्ट घातले का आपल्याच लोकांवर सोटे पडणारे बी आपलेच, ठीक आहे. ऑर्डर देणारे फक्त इंग्रज राहे. बरं आता बी आपण आंदोलन केलं, सोटे कोण पण नव्हते सर, आपलेच पण नव्हते. व्यवस्था इंग्रजाईनं लावून ठेवली आहे. व्यवस्थेत अजून बी बरीचशी व्यवस्था इंग्रजाईचीच आहे, बदललेली नाही, ठीक आहे. म्हणजे लोकशाही आली म्हणजे बदलली म्हणता का. अजूनही इंडियन पिनल कोड इंग्रजायचा आहे, लॉर्ड मेकॉलेनं लिहिला आहे 1836मध्ये, आणि तो लागू केला, ठीक आहे. विल्यम आपल्या यानं लॉर्ड कॅनिंगनं 1961ले इंडियन पिनल कोड लिहिला 1836ले, ठीक आहे. आणि 1861ले लागू केला, 1861ले लागू केला लॉर्ड कॅनिंगनं. म्हणजे तुम्ही विचार करा, अजूनही आपण कलम 302 मर्डर, कलम 376 बलात्कार, 400 आर्टिकल, ठीक आहे, 420 इसकी टोपी उसके सर, IPC मधले कलम होय डुकरे हो, हे काहीच्यातले इंडियन पिनल कोडमधले कलम होय, राज्य घटनेतले नाही होय डोंबडे हो. हे इंग्रजाईनं केलेली व्यवस्था अजूनही आपण जशान तशी वापरून राहिलो, ठीक आहे. त्याच्यातले कायदे कलम थोडेफार बदल करत जातो आणि जमवत जातो, चालत जातो पुढं. तर आधुनिक भारताच्या इतिहासात, ठीक आहे, इंग्रजाईनं भारतात राज्य कसं केलं, ठीक आहे, त्याच्या विरोधात आपण लढलो कसं. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पहिली इंग्रजाईनं मीडिएटर, ठीक आहे, मीडिएटर म्हणून केली, आणि मीडिएटर त्याच्यात भारतातले शिकले सवरले लोक सामील झाले, आणि त्याला कळलं का ठीक आहे, हे आपल्याला इंग्रज नुसते टोप्या देऊन राहिले, हे चोट्टे काय आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही. मग त्याच व्यासपीठावरून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली. मग त्याचं अधिवेशन कुठं झालं, पहिले अध्यक्ष कोण, दुसरे अध्यक्ष कोण, ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात, ठीक आहे, कोणते निर्णय घेण्यात आले, कोणत्या अधिवेशनाला कोणता निर्णय घेतला, भारत छोडो आंदोलनासाठी, ठीक आहे, ठराव कोणत्या अधिवेशनात पारित झाला, सर्वाधिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, खालीलपैकी कोणता व्यक्ती एकही वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होता आला नाही, गांधीजी कोणत्या वर्षीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते अधिवेशन कुठं भरलं पहिलं, ठीक आहे, ग्रामीण भागातलं अधिवेशन कोणतं, ठीक आहे, असे सत्यानाश प्रश्न विचारते, ठीक आहे. इंग्रजाईनं केलेले कायदे याच्यावर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर, ठीक आहे, इंग्रजाईनं भारतात पहिले बंगालचा गव्हर्नर बनवला, मग गव्हर्नर जनरल बनवला बंगालचा, मग त्याला भारताचा गव्हर्नर जनरल केला, मग व्हाईसराय केला, ठीक आहे. ते कोण्या कायद्याने केले, का केले, इंग्रजाईनं केलेले कायदे, त्याच्यात कोणत्या सुधारणा दिल्या, पहिले 20 वर्षानं पाहुणचार दे हे डुकरे, किती वर्षानं, 20 वर्षानं पाहुणचार दे डोंबडे, मग 10 वर्षावर आणला, म्हणजे आपल्याला भूकही लागून जाईल तर नाश्त्याची प्लेट हातात दे डोंबडे, ठीक आहे. तो असे अनेक कॉन्सेप्ट आहे. म्हणून, ठीक आहे, इसवी सन 1600 ईस्ट इंडिया कंपनीपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होतपर्यंतचा इतिहास येते, आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. याच्यावर, ठीक आहे, UPSC राव, MPSC राव, तिन्ही परीक्षा, UPSC आणि MPSC राज्यसेवा. MPSC राज्यसेवा म्हणजे डेप्टी कलेक्टर, DYSP, नायब तहसीलदार, BDO, SDO, SCST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, ठीक आहे, डेस्क ऑफिसर, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर वित्त व लेखा अधिकारी, एवढ्या सगळ्या पोस्ट MPSC राज्यसेवातून भरल्या जाते. आणि ज्या सुपर क्लास वन आहे कलेक्टर, SP, ठीक आहे, IFS, ह्या सगळ्या पोस्ट UPSCतून भरल्या जाते. तर हे तिन्ही इतिहास या परीक्षेला आहे. तिन्ही प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास ना आधुनिक भारताचा इतिहास. भाऊ बरोबर लक्षात ठेवजा, एवढं वाचा लागते डोंबडे हो.
तर सगळ्यात जास्त प्रश्न येते आधुनिक, कारण आताची जे भारताची नीव आहे, आताचं जे भारताचं कायद्याचं राज्य आहे, हे ह्या इंग्रजाईनं जगाले कायदे शिकवले. भलाई बदमाश होते, ह्या चोट्यानं बंद भारत लुटून नेला. पण ठीक आहे, यायच्यामुळे आपण एकत्र आलो, नाही तर अजूनही हुजूर मेरे आका, हुजूर मेरे आका, ठीक आहे, जहांपणा तुझशी ग्रेट हो असं करावं लागलं असतं. समजलं का? तर हे आधुनिक भारताचे इतिहास, कारण आताची कंडिशन याच्यावर डिपेंड आहे. म्हणून पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली, ठीक आहे, गांधीजी नाराज केव्हा झाले, काऊन झाले, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे समाजसुधारक, ठीक आहे, समाजसुधारकात आंबेडकरांचं कार्य, महात्मा फुलेंचं कार्य, ठीक आहे, कर्वे बुवाजींचं कार्य, ठीक आहे, त्याच्यानंतर आगरकरांचं कार्य आहे का नाही, हे जे समाजसुधारक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे शाहू महाराजांचं कार्य, हे 5 भारतात महाराष्ट्रातले समाजसुधारक मोठे आहे, ज्याचं प्रचंड सामाजिक सुधारणेत मोठं योगदान आहे. ठीक आहे, मग बाकीचे जे ठीक आहे इतिहासाच्या याच्यात जे ठीक आहे राज्यकार्य, ते त्यावेळेसचे जे राजकीय नेते होते, मग लोकमान्य टिळक असो, गोपाळ गणेश आगरकर असो, महात्मा गांधी असो, ठीक आहे, त्याच्यानंतर जगन्नाथ शंकर शेठ असो, फिरोजशाह मेहता असो, ठीक आहे, दादाभाई नौरोजी असो, यायनं बी कोणत्या संस्था स्थापन केल्या, कवा केल्या. भारताची ती राष्ट्रीय काँग्रेसची चळवळी, पहिले मवाळ चळवळ, मग जहाल चळवळ, ठीक आहे, मग गांधीवादी चळवळ सुरू झाली. तर ह्या चळवळीच्या प्रवाहात कसे कसे टप्पे येत गेले, काय येत गेले, याच्यावर वेगवेगळ्या गोष्टीवर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्य होण्याचा शेवटचा जो कालखंड आहे, ठीक आहे, क्रिप्स मिशन, ठीक आहे, कॅबिनेट मिशन, राजाजी योजना, माउंटबॅटनचा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, त्यानं त्या डोंबड्यानं केलेल्या, चोट्ट्यानं केलेल्या शिफारशी, हे सगळे आपल्याला विचारते आधुनिक भारताच्या इतिहासात. एवढं सगळे वाचा लागते भाऊ. ठीक आहे, पण तुम्हाला सांगतो राज्यसेवा आणि UPSC हे तिन्ही आहे. हां, तिन्ही आहे म्हणलं डुकरे हो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पण मात्र PSIच्या परीक्षेले ठीक आहे, PSI STIची पूर्व परीक्षा, ठीक आहे, याले आधुनिक भारताचाच इतिहास आहे. ठीक आहे, PSIले ह्याच आहे. ठीक आहे, PSI STI म्हणजे कंबाईन, त्याले कंबाईन ग्रुप बी म्हणते. का म्हणते डुकरेहो, लक्ष द्या बे डोंबडेहो. ठीक आहे, कंबाईन ग्रुप बी म्हणते. ठीक आहे, कंबाईन, ठीक आहे, कंबाईन, ठीक आहे, कंबाईन ग्रुप बी. ठीक आहे, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप C MPSCची, त्याच्यानंतर पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी. ठीक आहे, कंबाईन ग्रुप B आणि C, त्याच्यानंतर पोलीस भरती, बे लक्ष द्या बे. ठीक आहे, पोलीस भरती. ठीक आहे, पोलीस भरतीले सुद्धा ह्याच इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास. तलाठी, ग्रामसेवक, ठीक आहे, सर्व परीक्षेले ह्याच इतिहास आहे. त्याच्यानंतर आता जे TETची परीक्षा आली, डोंबडो, त्याले बी ह्याच इतिहास आहे. म्हणजे ठीक आहे बे, ह्या नाही आहे बे, हे 2 इतिहास नाही. PSIची STIची जी परीक्षा आहे, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप Cच्या परीक्षेत MPSC टॅक्स असिस्टंट, एक्साईज इन्स्पेक्टर, MPSC क्लर्क, ह्या 3 पोस्ट भरल्या जाते. त्याले तोच इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास. ह्या इतिहास नाही, ह्या इतिहास UPSCची परीक्षा आणि MPSC राज्यसेवा, डेप्टी कलेक्टर, DSP, तहसीलदार याच्या परीक्षेले बंदाच इतिहास आहे. पण सर्वात जास्त प्रश्न याच्यावर येते. 14-15 प्रश्न आले, 3 प्रश्न याच्यावर, 3 प्रश्न याच्यावर, उरलेले प्रश्न याच्यावर, अशा पद्धतीनं ठीक आहे ते प्रश्न विचारते. म्हणून हे बी वाचायचं, सोडायचं नाही डोंबड्यो. कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत काही सोडता येत नाही, मी पहिले सांगून राहिलो. बरोबर जमवा, बरोबर पहा. ठीक आहे, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, वर्ग 3च्या सर्व परीक्षा, MPSCची कंबाईन ग्रुप B C, त्याच्या मेन्सले, प्रिलिम्सले ह्या इतिहास आहे. आणि मेन्सले विशेषतः महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आधुनिक भारताचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या विशेष, त्याच्यात महाराष्ट्रात का घडामोडी झाली, वृत्तपत्राची चळवळ असो, ठीक आहे, त्याच्यानंतर सामाजिक चळवळी असो, ठीक आहे, त्याच्यानंतर जहाल चळवळ असो, महाराष्ट्रातल्या या सगळ्या चळवळी तिथं विचारले आहे. ठीक आहे, मेन्सले. तर म्हणून ते बरोबर पाहायचं. ठीक आहे, तर आपण पाहू आधुनिक भारताचा इतिहास, कंटिन्यू करू समोर. ठीक आहे, हे तुम्ही ठीक आहे NCERTचे पुस्तकं वाचून, ठीक आहे, NCERTचे पुस्तकं वाचा, नाहीतर के सागरचे पुस्तकं आहे जे ठीक आहे UPSCचे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, त्याचा मराठी अनुवाद आहे, ॲन्सेंट हिस्ट्री आणि मिडवेल हिस्ट्री म्हणून मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि NCERTच्या पुस्तकात खूप मस्त दिलेला आहे, एक वेळ NCERTचे वाचून टाका, खूप काही कठीण नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे कुठेही भेटू शकते. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं ॲप्स डाउनलोड करा, फिनिक्स अकॅडमी वर्धा. त्याच्यावर MPSC फाउंडेशन बॅच, ठीक आहे, त्याच्यानंतर पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठीचे अलग अलग पॅकेज आहे.
ते घ्या, ठीक आहे. पोलीस भरती आली आहे तर पोलीस भरतीचं पॅकेज घेऊन घ्या, ठीक आहे. त्याच्यात भूगोल आणि इतिहास, भारताचा भूगोल झालं, इतिहास वाचा आहे. ग्राम प्रशासन आता चालू करतो, ग्राम प्रशासन, इतिहास आणि पॉलिटी हे 3 विषय आता चालू करतो. हे बरोबर एका वर्षात पद्धतशीररित्या संपून देतो मी. काही टेन्शन नका घेऊ, देतो बरोबर संपून. तुम्ही म्हणाल का 2 महिन्यात झालं पाहिजे, तर ते माझ्याकडून होत नाही. नाही ते हे असं डिटेल माहीत नाही भेटत, मग ते ऊर्जा खबूतरसारखं काम होऊन जाईल. तर असं आपल्याकडून माझ्या बापाने शिकवलं नाही. पैसे घेतले तुमच्या इमानदारीनं, तर मी इमानदारीनं एकूण एक टॉपिक कव्हर करीन. धन्यवाद. आजच्या दिवशीतच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.